मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आज फायनली आपण बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह स्केच करायला जाणार आहोत. मागच्या कितीतरी मला वाटतं 1 महिन्यापासून आपण लाईव्ह स्केचची एकही व्हिडिओ केली नाही. कारण बराचसा बिझी होतो आपलं ऑर्डर्समध्ये आणि जे ॲक्टर लोकांना आपण द्यायला गेलो त्याच्यामध्ये बिझी होतो. त्यामुळे लाईव्ह स्केच करायला असा टाईमच मिळाला नाही मला. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला कमेंट पण केली आणि इन्स्टावरती बऱ्याच जणांनी मेसेज पण केले की तू लाईव्ह स्केच वगैरे पण कर, म्हणजे परत सुरू कर वगैरे. सो फायनली आज आपण लाईव्ह स्केच करायला जातो आहे. ॲक्च्युली ठाण्याला थोडंसं माझं काम आहे, त्यामुळे मी ठाण्याला जाणार आहे. तिथूनच मी विचार करतो आहे की लाईव्ह स्केचसाठी पण मॉलमध्ये वगैरे जावं, कारण एकदा बाहेर पडतो आहे तर लाईव्ह स्केच करून पण एखादं स्केच करून आपण येऊया. सो फायनली आपण आता निघतो आहे आणि फटाफट मी रेडी होतो अगोदर, त्यानंतर मी जातो. आणि अजून एक फ्रेंडला पण तिकडे मी सांगितलं व्हिडिओ शूट करायला, कारण एकट्याने करायला थोडंसं अवघड पडतं. त्यामुळे जर सोबत कोणी असेल तर बरं पडतं. मग फ्रेंड जर आला तर त्याच्या आसपासच्या ठिकाणी, म्हणजे तो जिथे राहतो तिकडे जाईल किंवा मग मॉलमध्ये जाईल. आणि तुम्ही पण मुंबईमध्ये राहत असाल, ठाण्याच्या आसपास वगैरे राहत असाल, तर आपण एक नवीन लाईव्ह स्केचचं एक नवीन सुरू करतो की तुमच्यापैकी कोणाचं तरी आपण लाईव्ह स्केच करणार आहे. म्हणजे सरप्राईजमध्ये नाही, पण तुम्हाला सांगून किंवा आपण ठरवून वगैरे करू शकतो. सो तुमच्यापैकी कोणाला जर लाईव्ह स्केच स्वतःचं काढून हवा असेल तर मला इन्स्टावरती फॉलो करा, इन्स्टावरती मेसेज वगैरे करा. तिथे आपण डिस्कस करून ठरवू शकतो आपण डेट वगैरे कधी करायची आहे ते. सो तुम्हाला जर हवं असेल लाईव्ह स्केच वगैरे स्वतःचं काढून, कारण मला माहिती आहे की बऱ्याच जणांना, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अशी इच्छा आहे की तुमचं स्केच काढावं. त्यामुळे अननोनचं काढल्यापेक्षा मला असं वाटतं की आता तुमचं सुरू करावं स्केच काढायला. सो मला इन्स्टावरती मेसेज करू शकता आणि मेन इन्स्टावरती फॉलो करा, कारण इन्स्टावरती ज्यांनी फॉलो केलं त्यांचाच मी स्केच काढणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर फॉलो करा. आणि आता जाता जाता हे पार्सल मला कुरिअर इंडिया पोस्टमध्ये, स्पीड पोस्टमध्ये द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं आपण पॅकिंग करतो आहे. विदाउट फ्रेमची पॅकिंग, आपण विथ फ्रेम करत नाही, विदाउट फ्रेमच पार्सल करतो. सो हे जाता जाता आता इंडिया पोस्टच्या ऑफिसमध्ये देऊन मग तिकडून तसंच मी निघेल स्टेशनला. इकडे मी यावेळेस मॉलमध्ये नाही जाणार, कारण माझा मित्र जो बोललेलो तुम्हाला मी मित्र येणार आहे म्हणून, तर तो बोलला की एका कॅफेमध्येच आपण शूट करू. त्याच्या ओळखीचं इथं कॅफे आहे जवळ, तर त्या कॅफेच्या बाहेरच मी उभा आहे. आणि इकडेच मी विचार करतो कोणाच तरी काढायचे, कारण मॉलमध्ये बरेचसे स्केच वगैरे झालेत तसे, तुम्ही बघितले असतीलच. तर लोकेशन पण चेंज आणि तुम्हाला पण एखादं वेगळं काहीतरी बघायला मिळेल. सो मी विचार केला की मॉलमध्ये न करता कॅफे किंवा याच्यात थोड्याने ओळखीचंच कॅफे, त्यामुळे थोडंसं परमिशन वगैरे पण तशी दिली, तसं काय प्रॉब्लेम नाही येणार. सो आता आज जातोय मी आणि तिकडे जाऊन बघू आता कुणाचं काढेल. तसं काय मला अजून आयडिया नाही आहे कुणाचं काढणार. एकतर मी त्या ओनरचं किंवा जे तिकडे काम करते त्यांचं काढणार, किंवा म्हणजे एक कस्टमर वगैरे बसले जर मला असं वाटलं त्यांचं कुणाचं काढवं तर त्यांचं काढू शकतो. सो मी आता अगोदर आतमध्ये जातो, त्यानंतर बघतो तिकडे काय सिच्युएशन आहे. मध्ये हा कॅफे वन स्टोरी नावाचा, थोडं लिंबू पाणी वगैरे मी मागवलं आहे, कारण बाहेर ऊन खूप जास्त होतं. आणि समोर एक दिसते मुलगी, जी बुक वगैरे रीड करताना दिसते. आय थिंक ती जास्त वेळ बसेल असं मला वाटते. बघू आपण आता, कारण स्केचला अर्धा पाऊण तास तरी लागेल. सो तिचं सुरू करायचा मी विचार करतो आहे. सो फटाफट पहिले हे संपवतो, त्यानंतर स्केच तिचं सुरू करतो. आणि मला आयडिया नाही की ती किती वेळ बसेल वगैरे, तसं मला वाटते बुक वगैरे नॉर्मली लोक जास्त वेळ रीड करतातच. सो जर पूर्ण टाईम ती जर बसली तिकडे तर आपण तिचं देऊ, नाही तर मग बघू आता काय कसं काय होतं ते. सो फटाफट सुरू करतो मी तिचं आधी काढायला. जवळजवळ 15-20 मिनटं झालेत आता मी स्केच सुरू केले. हाफ फेसचा पोर्शन वगैरे कंप्लीट झाला आहे पूर्ण. आणि मुद्दाम हळू आवाज बोलतो आहे, कारण ती समोरच बसली, जवळच बसली, त्यामुळे थोडंसं हळू आवाजात बोलायला लागणार आहे, कारण नाही तर तिला समजेल की तिचं काढते वगैरे. सो बघा तर अजून 15-20 मिनटं तर लागतील फिनिश करायला स्केच. सो ऑलमोस्ट स्केच कंप्लीट होत आले. जवळजवळ 45 मिनिट्स लागले मला स्केच कंप्लीट करायला. आणि ऑलमोस्ट झालं आहे स्केच तसं कंप्लीट. आता तिला द्यायला जायचं, तर त्याच्या अगोदर तुम्हाला स्केच दाखवतो कसं झालं आहे ते. तर तुम्ही पण सांगा कमेंट करून स्केच कसं झालं आहे ते. सो कसं वाटलं तुला स्केच? मला खूप आवडलं आहे, कारण की फर्स्ट टाईम असं कोणीतरी पोर्ट्रे केलं आहे आणि स्वतःलाच मी बघते. खूप छान वाटतंय आणि सुंदर असं. तुम्हीच सांगा कसं वाटतंय, हे कसं दिसतंय. खूप छान, खूप छान. सुदर्शनच्या पेजला नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामवरती तो कुठेतरी मेन्शन करेल. अँड खूप खूप प्रेम. त्याने माझं सुंदर पोर्ट्रे केलं आहे आणि खूप सुंदर वाटतंय. मी बोलू नाही शकत, बट खूप छान आहे. स्वतःलाच मी बघते आहे. मस्त. तुला काय हिंट लागलेली का मगाशी मी काय करते? मला वाटत होतं काहीतरी चालू आहे, बट
मला वाटलं नाही एवढं सुंदर असं तू चित्र काढशील माझं, आणि अनएक्सपेक्टेड होतं हे. तर फायनली मी घरी आलो आहे, म्हणजे माझ्या क्लासच्या इथे आलो आहे. मी क्लासेस वगैरे सुरू केले, तुम्हाला माहिती असेलच. तर त्या लोकेशनवरती आलो इकडे, आणि आता इथे क्लासची एक बॅच पण सुरू होणार आहे थोड्या वेळानंतर. सो फटाफट मी घरी आलो. तसं तुम्हाला स्केच वगैरे कसं वाटतं नक्की सांगा, आणि त्यांची रिॲक्शन रीलवरती टाकली असेल इन्स्टावरती, तिथे नक्की जाऊन तिथे बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ इथेच एंड करूया आपण. सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.